करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। मंत्र पहिला। विषय असा सुरू आहे की पाठीमागे आपण या शुक्ल यजुर्वेदाचा शांती मंत्र ओम पूर्णमदः या मंत्राचा अर्थ बघून या उपनिषदाचं संबंध भाष्य पाहिलं। जसं ब्रह्मसूत्राच्या आरंभी अध्यास भाष्य आहे, मग ग्रंथाला आरंभ आहे, तसं या उपनिषदाला आरंभ करण्याआधी भगवत पूज्यपाद आचार्यांनी संबंध भाष्य दिलं आहे। म्हणजे याचा संबंध कळाला पाहिजे। या उपनिषदाचा संबंध कर्मकांडाशी आहे का ज्ञानकांडाशी आहे? याचा संबंध कोणत्या अधिकाऱ्याशी आहे? कर्मकांडाच्या अधिकाऱ्याशी आहे का ज्ञानकांडाच्या अधिकाऱ्याशी आहे? याचा संबंध म्हणजे या उपनिषदाचा स्वर्गादी फलप्राप्तीशी आहे का ज्ञाननिवृत्तीरूपी मोक्ष फलप्राप्तीशी आहे? हा संबंध कळाला पाहिजे। या ग्रंथाचा प्राप्य प्रापक भाव संबंध काय आहे? प्राप्य काय आहे? या उपनिषदाला प्राप्य फल काय सांगायचं आहे? प्रापक कोण आहे? अधिकारी आहे? हे सगळं कळणं गरजेचं असतं। म्हणून अगोदर संबंध भाष्य आचार्यांनी लिहून सिद्ध केलंय की हे जे उपनिषद आहे ते ज्ञानकांड अंतर्गत आहे, कर्मकांड अंतर्गत नाही। या उपनिषदातील मंत्र कोणत्याही कर्माची शेष नाहीत, यज्ञादी कर्माची शेष म्हणजे अंग नाहीत। हे मंत्र आत्मस्वरूपाचं प्रकाशन करणारी आहेत, म्हणजे ज्ञान देणारी आहेत, असा विचार आपण पाहिला। आचार्यांनी ते अनेक कारणांनी सिद्ध केलं। कारण कर्मकांडाचा अनुबंध वेगळा आणि ज्ञानकांडाचा अनुबंध वेगळा। इथे या मंत्रांनी जे प्रतिपादन केलेलं तत्व आहे ते ब्रह्मतत्व आहे, परमात्मा सर्वत्र व्याप्त आहे, असं जे वर्णन करणं आहे ते ज्ञानकांड अंतर्गतच आहे। त्यामुळं इथला अधिकारी वेगळा, आत्म्याला कर्ता भोक्ता न समजणारा, आत्म्याला व्यापक समजणारा, आत्म्याला पापपुण्य रहित समजणारा, आत्म्याला एक समजणारा, शुद्ध समजणारा असा हा अधिकारी आहे। कर्मकांडाचा अधिकारी आत्म्याला पापपुण्यवान समजणारा असतो, कर्मकांडाचा अधिकारी आत्म्याला कर्ता भोक्ता समजणारा असतो, कर्मकांडाचा अधिकारी आत्म्याला अनेक समजणारा असतो, आत्म्याला परिच्छिन्न समजणारा असतो। मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र वगैरे अशा अभिमानाला धरून असतो, तो कर्मकांडाचा अधिकारी असतो, असं सगळं वर्णन केलं। मग इथला अधिकारी मात्र तसा नाही। याचा अर्थ हे उपनिषद आहे, याच्यामध्ये ब्रह्मविद्यास प्रतिपादन केलेली आहे। हा विषय आचार्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सिद्ध केला। इथलं फल काय आहे? स्वाभाविकम अज्ञानम निवर्तयन्तः, स्वाभाविक अनादि अज्ञानाची निवृत्ती करणारी ही मंत्र आहेत। शोकमोहादी संसाराची विच्छित्ती म्हणजे नाश करणारे हे मंत्र आहेत। मोक्षप्राप्ती आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणारी ही मंत्र आहेत। असा यांचा फलाचा विचार आहे। कर्मकांडामध्ये स्वर्ग प्राप्ती हे फल आहे। या मंत्रांचा अभ्यास करून काही कुठं पुढं म्हटलं नाही की त्याला स्वर्ग प्राप्त होईल, असं काही म्हटलेलं नाही आहे। याचा अर्थ असा आहे
की हे मंत्र वेगळं फल देतात, कर्मकांडापेक्षा वेगळं. त्यामुळं हे मंत्र ज्ञानकांडाची आहेत, ब्रह्मविद्या सांगणारी आहेत असं सिद्ध केलं. आणि मग आचार्य आता या मंत्रांवर भाष्य लिहायला प्रारंभ करतात. आचार्य म्हणतात, मग आता आम्ही संक्षेपतः मंत्रान व्याख्यास्यामः, या मंत्रांचं आम्ही संक्षेपाने व्याख्यान करतो. कोणत्याही ग्रंथाला आरंभ करताना अनुबंध सिद्ध झाला पाहिजे. त्याचं नावच आहे अनुबंध. अनु म्हणजे नंतर, बंध बदनाती धातू आहे. नंतर साधक त्या ग्रंथाच्या अध्ययनात किंवा लिखाणात प्रवृत्त होतो. कधी? ज्याचं ज्ञान झाल्याच्या नंतर. त्याला अनुबंध म्हणतात. अधिकारी कळायला पाहिजे, विषय प्रयोजन संबंध, आणि याचं ज्ञान झालं की मग ग्रंथामध्ये प्रवृत्ती होत असते. त्या न्यायशास्त्रामध्ये अनुबंधाचं फार छान लक्षण केलेलं आहे. ग्रंथाध्ययन प्रवृत्ती प्रयोजक ज्ञान विषयत्व. ग्रंथाच्या अध्ययनामध्ये प्रवृत्तीला कारण ठरणाऱ्या ज्ञानाचा विषय म्हणजे अनुबंध. मग अधिकाऱ्याचं ज्ञान, फलाचं ज्ञान, हे ज्ञान झालं की ग्रंथामध्ये प्रवृत्ती होते. म्हणून अगोदर अनुबंध आचार्यांनी सिद्ध केला आणि कर्मकांडाहून तो अनुबंध वेगळा आहे. म्हणजे हा ब्रह्मविद्येचा अधिकारी आहे, त्याच्याकरिता आम्ही हे सांगतोय. यांचा संबंध, या मंत्रांचा संबंध कर्माशी लावू नका, आत्मस्वरूपाकडे लावा, ज्ञानाशी लावा, ही सूचना केली. हे आधी सिद्ध केलं आणि मग आता या मंत्रांच्या व्याख्यानामध्ये आचार्य प्रवृत्त होत आहेत. या उपनिषदातील पहिला मंत्र असा आहे, हरिः ओम. ईशावास्यमिदगुं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् ईशावास्यमिदगुं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् ईशावास्यमिदगुं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. पदच्छेद. ईशा वास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद् धनम्. अन्वय. जगत्यां इदं सर्वं यत्किंच जगत् ईशावास्यं तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद् धनम्. याचे दोन पद्धतीने अन्वय करता येतील. इथं शेवटी कस्य स्विद् धनम् मा गृधः असा अन्वय होतो. अर्थानुसार अन्वय बदलतो. अर्थ असा आहे, जगत्याम याचा अर्थ भाष्यकारांनी केला या पृथ्वीवर, त्रैलोक्यामध्ये, अवघ्या ब्रह्मांडामध्ये, सर्व जगात असा अर्थ. यत्किंच इदं सर्वं यत्किंच जगत, हे सर्व जे काही, यत्किंचित, यत्किंच म्हणजे जे काही, म्हणजे सर्व, हे सर्व जे काही जगत, नामरूपात्मक जगत आहे ते ईशावास्यम ईश्वराकडून म्हणजे परमात्म्याकडून आच्छादनीय आहे असा अर्थ. वास्यम शब्दाचा अर्थ केला आचार्यांनी आच्छादनीय, आच्छादन करण्यास योग्य. हे सर्व ईश्वराने व्यापलेलं आहे
असं समजून घ्यावं असा अर्थ. तेन त्यक्तेन भुंजीथाः. मग असा त्याग करून, त्यक्तेन शब्दाचा अर्थ आहे त्यागेन. त्याची कारण पुढे आचार्य स्वतः बोलणार आहेत. तेन त्यक्तेन, तेन त्यागेन, या त्यागाच्या द्वारा. कोणता त्याग? हे सगळं जग परमात्म्याने व्यापलेलं आहे असा निश्चय करावा. परमात्म्याने आच्छादनीय आहे, हे व्यापलेलं आहे असा निश्चय करावा. मग जगतच राहत नाही. जग न राहता राहतो परमात्मा. हे जग नाही तर जग नसून हा परमात्मा आहे. अर्थात या जगाच्या संबंधाने जी आम्हाला अनृत बुद्धी आहे की नाही, म्हणजे जग अनृत आहे म्हणजे खोटं आहे, पण अनृत असूनही सत्यत्व बुद्धी झालेली आहे. तर जगताच्या संबंधाची ही सत्यत्व बुद्धी काढणं. हे जगत कल्पित आहे आणि कल्पित असल्यामुळे हे परमात्माच आहे. विश्वदेव सत्यत्वे, हे सगळं जग परमात्माच आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म, हे सर्व परमात्म्याने व्यापलेलं आहे. हे नामरूप कल्पित आहे. कल्पित पदार्थ अधिष्ठान रूप असतो, म्हणून हे जगत ब्रह्मच आहे असं म्हटलं तर मग जगाचाच त्याग होतो. नामरूपाचा काय होतं? त्याग होतो. सत्यत्व बुद्धीचा त्याग होतो. मग असा त्याग करावा. आणि तेन त्यागेन, तेन त्यक्तेन, मग अशा त्यागाच्या द्वाराच भुंजीथा, आत्मानं भुंजीथा, आपलं पालन करा, स्वतःचं रक्षण करा. जोपर्यंत तुम्ही हे सगळं जग परमात्म्याने व्यापलेलं आहे, देव आहे असं जोपर्यंत समजून घेणार नाहीत आणि जगाचा त्याग करणार नाहीत, तोपर्यंत तुम्ही स्वतःचं संरक्षण करू शकणार नाही, स्वतःचा उद्धार करून घेऊ शकणार नाही, स्वतःचं पालन स्वतः करणार नाही. उद्धरेत आत्मानं नात्मानमवसादयेत, याचा हा अर्थ आहे. तेन त्यक्तेन भुंजीथाः, स्वतःचा उद्धार तुम्ही असा करा, स्वतःचं पालन असं करा. नामरूपात्मक जगाचा परित्याग करा आणि त्याद्वारा सर्वच परमात्मा आहे असा निश्चय करा. मा गृधः, आकांक्षा करू नका. गृधी आकांक्षायाम धातू आहे. मा गृधः म्हणजे कोणत्याही पदार्थाची इच्छा, आकांक्षा धरू नकोस. त्याचं कारण आहे कस्यस्वी धनम, कोणाचं धन आहे? कोणाचं धन आहे सांग? अरे बाबा, आजपर्यंत हे धन कोणाचं झालंय का की जे आता तुझं होणार आहे? त्यामुळं मा गृधीः, गृधः, आकांक्षा करू नको, हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ कस्यस्वी धनम, मा गृधः, कोणाच्याही धनाची अपेक्षा करू नको की जे तुझं नाही. कोणाचंही असेल, कस्यस्वी धनम, कोणाच्याही धनाची आकांक्षा करू नको, वासना इच्छा धरू नको, हे सांगितलं. आणि आणखी एक अर्थ आहे कस्यस्वी धनम, म्हणजे धन आता कुणाचं आहे सांग? हे सगळं जगच जर परमात्म्याने व्यापलेलं आहे आणि मग आता नामरूपाचा परित्यागच जर झाला, बरोबर ना? त्यागेनं म्हटलंय अगोदर, त्यागच जर झाला, आता नामरूप शिल्लकच राहिलं नाही, मग आता धनच नाही ना. कसलं धन? कुणाचं धन? असा आक्षेपार्थ आहे. कसलं धन? कुणाचं धन? कस्यस्वी धनम. आता धन नावाचा पदार्थ शिल्लक नाही आहे, ते सर्व परमात्म तत्व आहे. असं जर स्वरूप आहे परमात्म्याचं, तर धनच आता शिल्लक नाही, धनाचा अभावच झाला. त्यामुळं आता अपेक्षा कशाला मग करतोस? त्यामुळं महागृधः, कोणत्याही विषयाची धनाची अपेक्षा करू नको, असा या मंत्राचा सरळ अर्थ आहे. एकंदरीत पुन्हा एकदा अर्थ काय होईल? ईशावास्यम इदम सर्वम यत्किंच जगत्याम जगत. या पृथ्वीवर जेवढं काही हे नामरूपात्मक जगत आहे ते सगळं परमात्म्यानेच व्यापलेलं आहे असं चिंतन करावं. ईशावास्यम किंवा ईश्वर मी आहे, कारण वेदांताचं तात्पर्य इथं आहे. आचार्य पुढे हा भाव सांगणार आहेत. ईश्वर म्हणजे मीच आहे, लक्षार्थाने बरं. अहम परमेश्वरः, मीच परमेश्वर आहे असं परमात्म्याशी अभिन्न व्हावं लक्षार्थाने, आणि मग मीच हे जगत ईश्वर रूपाने सर्व व्यापलेलं आहे असं चिंतन करावं. आणि मग काय होईल? नामरूपाचा त्याग होईल, आणि असा त्याग झाला तरच आपलं पालन होईल. आपलं पालन करा, स्वतःचं रक्षण करा.
कशाचीही अपेक्षा करू नका. कोणाचंही धन नाही आहे, धनच नाही आहे, त्यामुळे मा गृधः आकांक्षा करू नका, असा याचा अर्थ आहे. या मंत्राचे वेगवेगळे अर्थ महापुरुषांनी केलेले आहेत. भक्तिशास्त्रानुसार याचा वेगळा अर्थ होतो, ज्ञानशास्त्रानुसार वेगळा होतो. काही वैष्णव आचार्य आहेत, रामानुज वगैरे, ते जे वैष्णव आचार्य आहेत त्यांनी वेगळा अर्थ केला या मंत्राचा, पण त्याचं ज्ञानशास्त्रानुसार खंडनही झालेलं आहे, केलेलं आहे. ते असा अर्थ करतात, ईशावास्यम इदम सर्वम. कारण इथं ईशा, ईश शब्द आला ना, त्या ईश धातूमध्ये दोन अर्थ येतात. ऐश्वर्ये, ईश ऐश्वर्ये शासनेच. ईश धातूचे दोन अर्थ आहेत, एक शासन, दुसरा आहे ईश्वर, आपलं ऐश्वर्य, असा अर्थ आहे. जगद्गुरु आचार्यांनी ईश धातूचा अर्थ शासन असा केला आहे. पुढं बोलणार आहेत, इष्टे इति ईशा असा अर्थ करणार आहेत. इति इट म्हणजे ईश्वर, शासन करतो तो ईश्वर. वैष्णव आचार्य लक्षण करतात ऐश्वर्य संपन्न असणारा परमात्मा. ईश धातूचा अर्थ करतात ऐश्वर्य, त्यामुळं ईशा म्हणजे ऐश्वर्य संपन्न अशा परमात्म्याने. वास्यम, वास्यम या शब्दामध्ये वस धातू आहे, त्या वस धातूचे दोन अर्थ होतात. एक अर्थ आहे निवासे, वस निवासे, आणि दुसरा अर्थ आहे वस आच्छादने. जगद्गुरु शंकराचार्य वस धातूचा अर्थ आच्छादन असा करतात. ईश्वराने हे सर्व आच्छादनीय आहे, ढका हुआ आहे, असा अर्थ आचार्यांनी केला. वैष्णव आचार्य याचा अर्थ असा करतात, वस शब्दाचा अर्थ केला निवास. ईश्वराचं राहण्याचं घर म्हणजे हे जग आहे. या संपूर्ण वस्तूमध्ये सर्वत्र परमात्मा राहतो, निवास करतो, म्हणजे असं चिंतन करावं असं म्हणतात ते. आपण जिथंही बसलोय, आपण जेवण करतोय, माझ्याजवळ देव बसलाय असं चिंतन करावं. मी कुठं जातोय, माझ्यासोबत देव आहेच आहे. प्रत्येक ठिकाणी देवाचं वास्तव्य आहे असं चिंतन करावं, असं वैष्णव आचार्यांनी चिंतन केलं, बरोबर ना. आणि मग तेन त्यक्तेन भुंजेथा याचा अर्थ करताना भुंज हा शब्द आहे, त्याच्यामध्ये भुज भुंज धातू आहे, त्याचे दोन अर्थ आहेत. एक आहे भोगे, दुसरा आहे पालनेच्या. हा भुंज धातू भोग या अर्थामध्ये, खाणे भोजन या अर्थामध्ये पण आहे. भुंजेथा भोजन करा असा अर्थ, आणि पालने पालन करणे. आचार्यांनी पालने हा अर्थ घेतला, आपलं पालन करा, आपलं रक्षण करा असा अर्थ आचार्यांनी केला. वैष्णव आचार्यांनी बरोबर विरुद्ध अर्थ केला. त्यांनी ते म्हटले भुज धातूचा अर्थ भोग असा पण होतो, त्यामुळं भुंजेथा म्हणजे भोग घ्या, भोजन करा असा अर्थ करावा. मग कसं, तेन त्यक्तेन म्हणजे ईश्वराला सगळं समर्पित करावं. असा जो ईश्वर आहे, सर्वत्र राहतो असा जो ईश्वर आहे, त्या ईश्वराला आपल्याकडे जे काही आहे ते सगळं समर्पित करावं, आणि मग त्याचा प्रसाद म्हणून आपण घ्यावं, त्याचा भोग घ्यावा. तेन त्यक्तेन भुंजेथा हा असा अर्थ केला. आणि मग मा गृधः कस्यस्वे धनम, हे सगळं धन त्याचं आहे, ईश्वराचं आहे, त्यामुळं अपेक्षा करू नका, असा वैष्णव आचार्यांनी अर्थ केलेला आहे. परंतु अद्वैत आचार्यांनी, वेदांताने याचं मात्र खंडन केलं आहे की हे सगळं जे दिसणारं प्रात्यक्षिक जगत आहे, या जगामध्ये 5 अंश आहेत. नाम रूप अस्ति भाती प्रिय. अस्ति भाती प्रिय, बघा तो प्रत्येक वस्तूमध्ये अस्तित्व आहे, भातित्व त्याचं ज्ञान होतं, तो प्रिय आहे, कुणाला तरी प्रिय आहेच ना. प्रत्येक वस्तूमध्ये अस्ति भाती प्रिय हे ब्रह्माचे अंश आहेत. नामरूप हे मायेचे अंश आहेत. हे माईक आहे, कल्पित आहे. मग ब्रह्माने अस्ति भाती प्रिय जर काढले तर नामरूप शिल्लक राहत नाही, नामरूपाचा अभाव होतो. आपण पहिल्याच दिवशी पाहिलेलं आहे, पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णत्व जर काढलं, अस्ति भाती प्रिय काढलं जगतातील, तर जगत शिल्लक राहत, त्याचा अभाव होऊन जातो. याचा अर्थ जगत कल्पित आहे, मिथ्या आहे, आणि मिथ्या पदार्थ अधिष्ठानाकडूनच व्याप्त असतो. आमचं उलट होतं. श्रुतीचा आदेश हा आहे की परमात्म्याने हे सगळं व्यापलेलं आहे असं चिंतन करा, असं कोण म्हणते? श्रुती माता. का म्हणावं लागतं असं श्रुतीला? त्याचं कारण असं आहे की आमचं उलट झालंय. आम्ही काय केलंय, कल्पिताकडून अधिष्ठानाला झाकून टाकलंय. आम्हाला दिसतं कल्पित, आणि झाकून कोणाला टाकलंय? विषय तोच चालला ना आपला पंचदशीमध्ये. पंचकोश
आणि पंचकोशाने कोण ढका हुआ है? आत्मा तो ढका हुआ है, आवृत्त है की नाही? आच्छादित आहे कोण? आत्मा. वास्तविक तसं आहे का हो? मला सांगा बरं. रज्जूला कुठं सर्प कधी झाकू शकतो का? आवरण घालू शकतो का? कारण तो कल्पित आहे ना. कल्पित पदार्थ सत्य अधिष्ठानाला आवरण घालू शकत नाही, झाकून ठेवू शकत नाही, अभिभूत करू शकत नाही. ह्याच्यात ते सामर्थ्यच नाही मुळात. आणि दुसरी गोष्ट अशी की परिच्छिन्न पदार्थ व्यापक पदार्थाला आवृत्त नाही करू शकत. मृदंग लहान आहे, त्याची खोळ मोठी आहे, बरोबर ना. म्हणून त्या मोठी खोळ आपण मृदंगाला आवृत्त करतो. विण्याची खोळ मोठी, विना बारीक आहे, त्याला आवृत्त करू शकलो. तसं मग हे नामरूपात्मक जगत ब्रह्मापेक्षा परमात्म्यापेक्षा जर व्यापक असतं, मोठं असतं, तर जगाने परमात्म्याला झाकलं असं म्हणता आलं असतं की नाही. पण जग मोठं आहे का परमात्मा मोठा आहे? का मेकांशेन स्थितो जगत, का परमात्म्याच्या एका अंशावर जग आहे सगळं? एका अंशावर हे सगळं जग आहे. तर व्यापक कोण आहे? परमात्मा. व्याप्य कोण आहे? म्हणजे परिच्छिन्न कोण आहे? जगत. मग परिच्छिन्न मर्यादित छोटंसं असणारं जगत व्यापक परमात्म्याला अभिभूत करू शकतं का? झाकू शकतं का? नाही. पण आम्ही केलं ना. आम्ही केलं आमच्या ज्ञानाने, आमच्या भ्रमाने, बरोबर ना. आमच्या बुद्धिभ्रमाने मात्र काय केलं? सर्वत्र परमात्मा आहे, त्याला आम्ही झाकून टाकलं. नामरूपाचं प्राकट्य आम्हाला होतं, त्याचं भान होतं. स्थूल देह, सूक्ष्मदेह, कारण देह लगेच कळतो आम्हाला, पण याच्या आतीतलं आत्मतत्व नाही कळत. उपाध्या कळतात, पण उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते नाही कळत. आम्ही काय केलंय? वस्तू असलेल्या म्हणजे वास्तव असलेल्या चैतन्याला अभिभूत केलं, आवृत्त केलंय, कल्पिताला पाहायला लागलोय. ही आमची भ्रामक अनुभूती, आणि ही अनुभूती काढण्यासाठी श्रुतीने पहिला आदेश दिलाय, पावांनो कल्पिताने परमात्म्याला झाकू नका, परमात्म्याने हे सगळं जग व्यापलंय हे ध्यानात घ्या. ईशावास्यम इदम सर्वम. रज्जूचीच सत्ता स्फूर्ती सर्पामध्ये आहे, म्हणून सर्पाची प्रतीती येते ना. जेव्हा आम्ही अलंकार पाहतो तेव्हा त्याच्यामध्ये आम्ही अलंकार पाहतो, सोनं झाकून जातं आमच्या दृष्टीत. श्रुतीचा आदेश असा आहे, सोनं बघा, अलंकार बघायची गरज नाही. सोन्याने अलंकार खरा झाकलेला आहे, व्याप्त आहे. अलंकाराने सोनं नाही व्याप्त, ते भ्रम आहे. सोन्याने अलंकार व्याप्त आहे, हे ध्यानात घ्या. वस्तुस्थिती ध्यानात घ्या. हे कोणाला म्हणायचं आहे? श्रुती मातेला. हे दयाग्र अंतःकरणाने श्रुती माता हे सांगते की ही वस्तुस्थिती समजून घ्या. परिच्छिन्न जग आहे, कल्पित जग आहे, आणि कल्पिताला सत्य अधिष्ठान व्याप्त करत असतं. कल्पितामध्ये अधिष्ठानाची सत्ता स्फूर्ती असते. म्हणून सत्ता स्फूर्ती रूपाने ब्रह्माने, परमात्म्याने, ईश्वराने हे सगळं जग व्यापलेलं आहे, आणि जगाला व्यापून पुन्हा तो परमात्मा अवशिष्ट आहे. पादोस्य विश्वभूतानी त्रिपादस्य स्वयंप्रभा. परमात्म्याने एका पायामध्ये जग व्यापलंय आणि 3 पाय शिल्लक आहे, असं श्रुती माता म्हणते. तात्पर्य एवढंच सांगायचं की एका अंशावर जग आहे आणि परमात्मा निरपेक्ष आणखी व्यापक आहे. मग कुणी व्यापलंय? ईशावास्यम. परमात्म्याने हे जग व्यापलेलं आहे. ही वस्तुस्थिती ध्यानात घ्या असं सांगतायत. मग हे जगतच जर कल्पित आहे, तर या कल्पितामध्ये ते अधिष्ठान राहतं, परमात्मा राहतो, निवास करतो वगैरे. मग त्याला समर्पित करा, मग त्याचा प्रसाद म्हणून ग्रहण करा वगैरे, हे कुठलाही अर्थ लागत नाही. म्हणून शंकराचार्यांनी याचा अर्थ करताना वस्तुस्थितीने अर्थ केला. काय अर्थ केला कसा बघा. ईशावास्यम इत्यादी या मंत्रांचं व्याख्यान आचार्य करतायत. ईशा, इष्टे इति ईट तेन ईशा. जो ईशन करतो त्याला म्हणायचं ईट. ईट म्हणजे वीट असा अर्थ नाही. ईट शब्दाचा अर्थ काय? ते प्रथमेचं एक वचन आहे. ईट, ईशौ, ईशः असा शब्द चालतो तो. ईश धातूला कर्ता अर्थामध्ये क्विप प्रत्यय होतो, कर्तरी क्विप या सूत्राने, आणि मग ते क्विपचा पूर्ण लोप होतो, अनुबंध लोप पूर्ण होतो. क्विप प्रत्यय पूर्ण जातो. क, त्याच्यातला व, प, ई हे सगळे त्या लशक व तद्धिते, हलंत्यम वगैरे या सूत्राने ते सगळेच जातात, काही शिल्लक राहत नाही. पण क्विप प्रत्यय लागल्यामुळं तो तद्धितांत शब्द बनतो, तद्धित बनतो. कर्तरी अर्थामध्ये क्विप प्रत्यय लागला ना, जाईना का पूर्ण, पण मग काय होतो? तो शब्द तद्धित झाला तो. आणि तद्धित झाल्यामुळं कृत तद्धित समासाश्च सूत्रांची प्रातिपदिक संज्ञा होते.
आणि प्रातिपदिक संज्ञा झाल्यामुळे प्रथमेचं एक वचन, पुढं सुपह, स्त्रीणी, त्रीणी वगैरे ते प्रत्यय सगळे पुढं एक वचनम सगळे प्रवृत्त होतात येतात. आणि मग प्रथमेचं एक वचन बनतं ईट, द्विवचन ईशौ, बहुवचन ईशः वगैरे. आणि मग तृतीयेचं एक वचन आहे ईशा, ईश्वराने असा अर्थ. जो सर्व जगाचं शासन करतो त्याला म्हणायचं ईश. इष्टे इति ईश, शासन अर्थामध्ये धातू आहे. जो सर्व जगाचं शासन करतो त्याला म्हणायचं ईश, ईश्वर. त्या ईश्वराने, ईशिता परमेश्वरः परमात्मा सर्वस्य, या संपूर्ण विश्वाचा जगाचा परमात्मा जो परमेश्वर आहे तो ईशिता आहे, ईशनशील आहे. आपल्या मायेच्या द्वारा तो काय करतो, सर्व जगाचं ईशन शासन करतो. उत्पत्ती, स्थिती, संहार वगैरे हे सगळं कोण करणार आहे, परमात्माच आहे असा अर्थ. सह ही सर्वमिष्टे, तो परमात्मा सगळ्या जगताचं ईशन करतो, शासन करतो. त्याच्या शासनामध्ये चंद्र सूर्य सगळे आहेत. सर्व जंतूनाम आत्मासन प्रत्यगात्मतया, सगळ्या जीवांचा तो परमात्मा आत्मा होऊन प्रत्यगात्मा या रूपाने जगताचं तो पालन करतो. भिन्न होऊन करत नाही, जगाचा आत्मा होतो, जगाचं स्वरूप होतो, सर्व जीवांचं स्वरूप होतो आणि सर्वात्मा होऊन मग तो परमात्मा जगताचं शासन करतो. तेन स्वेन रूपेण आत्मना ईशा वास्यम आच्छादनीयम, त्या स्वस्वरूप असलेल्या ईश्वराकडून, बरोबर ना, स्व अभिन्न अशा त्या ईश्वराकडून हे सगळं जग आच्छादनीय आहे, आवृत्त आहे असा अर्थ. किम, काय आहे आवृत्त, इदम सर्वम यत्किंच, म्हणजे यत्किंचित जगत्याम नाम पृथिव्याम जगत तत्सर्वम स्वेन आत्मना ईशेन प्रत्यगात्मतया अहमेव इदम सर्वम इति आच्छादनीयम असा अन्वय करायचा. हे सगळं जे काही जगत आहे या पृथ्वीवर ते सगळं स्वस्वरूप अशा ईश्वराने, माझ्याहून अभिन्न असलेल्या अशा ईश्वराने प्रत्यगात्मरूपाने हे सगळं जग व्यापलेलं आहे. म्हणजे अहमेव इदम सर्वम या रूपाने हे सगळं कोण आहे, मीच आहे. मग ज्ञान कसं झालं पाहिजे, अहमेव इदम सर्वम, हे सगळं जग परमात्म्याने व्यापलंय. म्हणजे काय, अहमेव इदम सर्वम हा अर्थ करतायत भाष्यकार. हे सगळं जग मीच आहे, किंबहुना चराचर आपण झाला, याला म्हणायचं ईशावास्यम. हे सगळं जग माझ्याहून अभिन्न अशा ईश्वराने व्यापलंय, म्हणजे मीच आहे हे सगळं जग. अहमेव इदम सर्वम या रूपाने हे सगळं जग मीच व्यापलेलं आहे असं त्याला ज्ञान झालं पाहिजे. परमार्थ सत्य रूपेण अनृतम इदम सर्वम चराचरम आच्छादनीयम स्वेन परमात्मना, स्व अभिन्न अशा परमात्म्याकडून परमार्थ सत्य म्हणजे वास्तव पारमार्थिक सत्य जे आहे तत्व, त्या रूपाने हे सगळं मिथ्या चराचरात्मक जगत आच्छादनीय आहे, म्हणजे व्याप्य आहे, व्यापलेलं आहे. माझ्याहून अभिन्न अशा ब्रह्मानेच हे जग व्यापलंय, म्हणजे मीच हे सगळं जगत झालेलो आहे. यथा उदाहरण देत आहेत, चंदन अगरू आदेहे, अगरवादेहे, अगरू असा शब्द देतात त्या ठिकाणी. चंदन अगरू आदेहे उदकादि संबंधज क्लेदादिजम औपाधिकम दौर्गंध्यम तत्स्वरूप निघर्षणेन आच्छाद्यते स्वेन पारमार्थिकेन गंधेन तद्वदेव हि स्वात्मनि अध्यस्थं स्वाभाविकं कर्तृत्व भोक्तृत्वादि लक्षणं जगत द्वैतरूपं जगत्यां पृथिव्यां जगत्यामिति उपलक्षणार्थत्वात् सर्वमेव नाम रूप कर्माख्यम विकार जातम परमार्थ सत्य आत्मभावनया त्यक्तम स्यात्. उदाहरण बघा, उदाहरण काय दिलंय, ज्याप्रमाणे चंदन असतं किंवा अगरू म्हणजे कर्पूर वगैरे, स्वाभाविक रूपाने चंदन सुगंधी आहे. पण जर चंदन किंवा तो अगरू जर एखाद्या पाण्याच्या संपर्कात आलं, उदकादी संबंधज पाण्याच्या संबंधाने, क्लेदादिजम तिथं ओलसरपणा आला, बरोबर ना. क्लेद म्हणजे काय, आर्द्री भाव, गिलापण म्हणजे ओलेपणा. त्या ओलेपणाच्या त्या भूमीमुळं त्या चंदनावर बुरशी येते, त्या काष्ठावर. आणि मग औपाधिकम दौर्गंध्यम, औपाधिक
आगंतुक त्याच्यावर काय येतं, दुर्गंधी सुटते त्याची. आता चंदन आहे बरोबर ना, सुगंधी द्यायला पाहिजे, पण काय झालं, उपाधी त्या ठिकाणी काय गेला, पण त्यामुळं चंदनाचं काष्ठ असूनही ते काय द्यायला लागलं, दुर्गंध द्यायला लागलं. मग आता काय करायचं असतं, काय करायचं, म्हणजे चंदन दुर्गंधी आहे असा निश्चय करायचा, बरोबर ना. का चंदनाचा सुगंध संपला, का दुर्गंध आला, का तो दुर्गंध त्या सुगंधाचा आपलं चंदनाचा आहे, दुर्गंध चंदनाचा आहे का नाही, का तिथं उपाधीचा आहे. समजतं, कुणाचा आहे तो, मग चंदनाकडे काय आहे, सुगंधच आहे, पण असूनही तो कसा झालाय, ढका हुआ आहे. हे आपली सांगता येत वस्तुस्थिती, बरोबर ना. आपण हे केलंय, सुगंध आच्छादित झाला, दुर्गंध तोंड काढतोय बाहेर, दाखवतो. कशामुळं, उपाधी, क्लेदादिजम, ओलेपणामुळं असं झालं. मग करायचं काय असतं, आता नवीन सुगंध त्या चंदनामध्ये टाकायचा आणि दुर्गंध काढून घ्यायचा, हे करायचं ना, नाही. नवीन चंदनाचा सुगंध त्या ठिकाणी टाकण्याची गरज नाही, फक्त दुर्गंध बाजूला करा. मग त्यासाठी काय करायचं, तत्स्वरूप निघर्षणेन, त्या चंदनाच्या काष्ठाचं जे स्वरूप आहे ते काय करा, घासा चांगलं, आणि मग आच्छाद्यते स्वेन पारमार्थिकेन गंधेन, मग त्याचा जो पारमार्थिक गंध आहे, कुणाचा, चंदनाचा, स्वाभाविक स्वरूप असल्या जो गंध आहे तो प्रकट होतो, आणि तो मग आता या दुर्गंधालाही आच्छादित करतो. का, कारण आता सुगंध यायला लागला, सर्व घरामध्ये सुगंध पसरला, दुर्गंध गेला की नाही आता, बरोबर ना. तसंच कर्पुराचं वगैरे होतं, कर्पूरही सुगंधी आहे, पण काय भूमिशा वगैरे संपर्कात आल्यामुळं तो काय झाला, दुर्गंधी झाला. मग ते उपाधी काढून टाकली, त्याला घासलं जरा, त्याच्यावरची बुरशी काढली त्या कापरावरची, मग कापूर पुन्हा सुगंध, असलेला सुगंध तो प्रकट होतो. तसं म्हटले काय आहे हे सगळं जगत, तद्वदेव ही सिद्धांत सांगतायत. स्वात्मनी अध्यस्तम, आपल्याच आत्मस्वरूपावर अध्यस्त असलेलं, कल्पित असलेलं, खोटं असलेलं, मिथ्या असलेलं हे जगत आहे. स्वाभाविकम म्हणजे अनादी काळापासून आपल्या मागे लागलेलं काय, कर्तृत्व भोक्तृत्वादी लक्षणम जगत द्वैतरूपम, द्वैतरूप असलेलं हे कर्तृत्व भोक्तृत्व इत्यादी स्वरूपाचं संपूर्ण जगत आपल्याच आत्मस्वरूपावर ते अध्यस्त आहे. पण त्यानं काय केलंय, ह्या उपाध्या लागल्यामुळं आपलं आत्मस्वरूपच आच्छादित झाल्यासारखं झालेलं आहे. मग ते सांगतायत की जगत्याम पृथिव्याम, जगत्याम शब्दाचा अर्थ केला आहे पृथ्वीवर, संपूर्ण या पृथ्वीवर जे काही आहे नामरूपात्मक जगत. जगत्याम येते उपलक्षणार्थत्वात, जगत्याम हे काय आहे, उपलक्षण या अर्थाचं आहे, म्हणजे नाम रूपन सगळं जगत असा अर्थ घ्यायचा. जगत्याम हे सप्तमीचं एक वचन आहे, जगती असा शब्द आहे, नदीप्रमाणे चालतो. जगती, जगत्यौ, जगत्यः, सप्तमी एक वचन, नद्याम तसं जगत्याम. मग जगतामध्ये जे काही आहे ते सगळं ईश्वराने व्यापलेलं आहे असा अर्थ झाला. मग जग नाही का व्यापलं, समजतंय ना. आता ह्या घर आहे समजा, आणि घरामध्ये काही पदार्थ ठेवलेत, मग घरातले सगळे पदार्थ एखाद्या पडद्याने म्हणा, एखाद्या वस्तूने कपड्याने आपण झाकले, घरच झाकलंय का, घर झाकलंय का, नाही ना. घरातल्या सगळ्या वस्तू अशा ठेवल्या घरातच आहेत, पण सगळ्या बाहेर काढल्या आणि एखाद्या कपड्यानं झाकलंय त्याच्यावर, तर मग घरातील वस्तू झाकल्या, घर झाकलंय का, असा अर्थ घेतो कोण, पूर्व पक्षी. जगातील पदार्थ ईश्वराने व्यापलेले आहेत, मग जग नाही का व्यापलं, समजतंय ना शंका. म्हणून आचार्यांचे हे शब्द आहेत उपलक्षणार्थत्वात, हे उपलक्षण आहे. जगातील पदार्थ परमात्म्याने व्यापलेत एवढंच नाही, तर जगही व्यापलंय, सगळं जगच व्यापलेलं आहे असा अर्थ सांगायचा आहे. तत्सर्वमेव नाम रूप कर्माख्यम विकार जातम, नाम रूप कर्म या नावाचं, या स्वरूपाचं सगळं विकार जात, हे विकार समूह रूप असणारं हे सगळं जगत परमार्थ सत्य आत्मभावनया, पारमार्थिक सत्य असणारे
जी आपली आत्मभावना म्हणजे मीच सर्व हे आहे अशा भावनेने त्यक्तम स्यात, हे जगत त्यक्त होईल. नामरूपात्मक जगत काय होईल? त्यक्त होतं, त्याचा त्याग होतो असा अर्थ. कधी हे मीच आहे, माझ्याहून अभिन्न ईश्वराने व्यापलेलं आहे असं चिंतन केलं तर काय होतं? हे संपूर्ण जगतच त्यक्त होतं, राहत नाही, त्याचा अभाव होऊन जातो. एवं अशा प्रकारे ईश्वरात्मभावनया युक्तस्य पुत्रादेशनात्रय संन्यासे एव अधिकारः न कर्मसु. अशा प्रकारे आचार्य सांगतायत, ईश्वरात्मभावनया युक्तस्य, ईश्वरच माझा आत्मा आहे आणि ईश्वररूप मी हे संपूर्ण जगत व्यापलं आहे, म्हणजे मीच हे सर्व झालो आहे, अशा भावनेने युक्त असणारा जो साधक आहे, त्याला अजून ज्ञान नाही झालेलं पण चिंतन करतोय, अशी भावना करतोय, असा जो साधक आहे त्याचा पुत्रादी एषणात्रय संन्यासामध्येच अधिकार आहे. पुत्रेषणा, दारेषणा, वित्तेषणा, लोकेषणा या सगळ्या एषणांचा त्यानं काय करावा? त्यागच करावा आणि संन्यास ग्रहण करावे. न कर्मसु, त्याचा अधिकार कर्मयोगाचा नाही, त्याचा ज्ञानयोगाचा अधिकार आहे, म्हणून त्याने संन्यास ग्रहण करावा. संन्यास म्हणजे या सर्वांचा त्याग करावा, अंतःकरणातून त्याग करावा. आनंदगिरींनी असं म्हटलंय पुढे कुठंतरी, वृत्तेः एव संन्यासः, वृत्तेः संन्यासः एव संन्यासः, वृत्तेचा संन्यास हाच खरा संन्यास आहे. म्हणून वृत्तीतून सगळं काढा, मनातून हे सर्व त्यक्त करा, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे. अहंकार, ममता हे सर्व विषयांच्या विषयीचे काढून टाकणं म्हणजे खरा संन्यास आहे. अशा संन्यासामध्येच त्याचा अधिकार आहे, कर्मयोगाचा अधिकार त्याला नाही. तेन त्यक्तेन त्यागेन इत्यर्थः. आचार्य म्हणतात श्रुतीतील त्यक्तेन शब्दाचा अर्थ आहे त्यागेन. असा त्याग करून या त्यागाच्या द्वारा मग आपलं पालन करा, मगच तुमचं संरक्षण होईल. मग असा अर्थ का केला? त्याचं कारण आचार्य सांगतायत. त्यक्त म्हणजे काय? कर्मणी भूतकालवाचक विशेषण आहे ते, बरोबर ना, धातू साधित विशेषण. त प्रत्यय लागून त्यज धातूला त्यक्त बनलं, त्यागलेलं, सोडलेलं असा अर्थ होतो. तसं मृ धातूला मृत, बरोबर ना, जन जात गम गत, बरोबर. तसं इथं त्यज त्यक्त, सोडलेलं, बरोबर. तर आचार्य म्हणतायत की त्यक्तेनं, सोडलेल्याने असा जर अर्थ केला, बरोबर, तर मग अर्थ लागत नाही. का लागत नाही? त्याग असा अर्थ करावा लागतो. त्यक्तेनं नाम त्यागेनं असा अर्थ करावा लागतो. का? त्याचं कारण सांगतायत. नहि त्यक्तः मृतः पुत्रो वा भृत्यो वा आत्मसंबंधितायाः अभावात आत्मानं पालयते अतः त्यागेन इति अयमेव वेदार्थः. याला भाष्य म्हणतात. काय अर्थ करतात? उदाहरण दिलंय. एखादा मृतः पुत्रः, एखाद्याचा पुत्र मेला, भृत्यः वा सेवक मेला, मृत्यूला प्राप्त झाला, आत्मसंबंधितायाः अभावात, त्याचा संबंध आता आपल्याशी राहिला का काही? मी तो जिवंतच नाही, मृत्यूला प्राप्त झालाय, आता तो आपलं पालन करायला समर्थ आहे का? मृत पुत्र आपलं पालन करू शकतो का? बापाचं पालन करेल का? मृत भृत्य स्वामीचं पालन करेल का? का? मृत्यूला प्राप्त झालाय, आता काय तो पालन करण्याच्या शक्तीने संपन्न होईल? कोण? मृत पुत्र. नाही होऊ शकत. तसं त्यक्त, सोडलेलं, एकदा जे सोडून दिलं, आता जे सोडलेलं आहे ते काय आपलं पालन करणार? समजतंय ना? म्हणून त्यक्तेन इति त्यागेन इत्यर्थः. म्हणून या वेदाचा अर्थ असाच आहे, श्रुतीचा अर्थ असाच आहे. आचार्य ठोसपणे सांगतायत अयमेव वेदार्थः, हाच वेदाचा अर्थ आहे. त्यक्तेन नाम त्यागेन, त्यागेन असाच अर्थ करा, त्याचा त्याग करून, बरोबर ना, नामरूपात्मक जगताचा त्याग करा, मग ही त्याग वृत्ती तुमचं पालन करते असा अर्थ आहे. भुंजितः नाम पालयेथाः, आपलं पालन करा. एवं त्यक्तैषणः त्वं मा कृतः, तिन्ही प्रकारच्या ऐषणांचा त्याग केलेला असा तू, मा गृधः, कशाचीही आकांक्षा करू नको. गृधीम आकांक्षा मा कार्षीही, धनविषयाम, धनाच्या संबंधाने कोणत्याही प्रकारची तू आकांक्षा धारण करू नको. हे धन मला मिळावं, धन मी सुद्धा प्राप्त करावं अशी इच्छा करू नको, कारण तो आता सोडून आलाय सगळं, तो ज्ञानाचा अधिकारी झालाय.
नामरूप नाहीच, हे सर्व मी आहे असं चिंतन करतोय. त्यामुळे आता तो धनाची अपेक्षा करू नको, सोडलेला आहे. त्या योगसूत्रामध्ये असं म्हटलंय, महापुरुषांनी म्हणजे परमार्थामध्ये येऊन संसारातील धनाची विषयांची इच्छा करणं म्हणजे वांताशिवत. ज्याची वांती झाली तेच पुन्हा खाल्ल्यासारखं आहे. म्हणजे सगळं सोडून आपण परमार्थात आलो आणि परमार्थात येऊन पुन्हा तेच मिळवायला लागलो, तेच प्राप्त करावं वाटत असेल तर आपणच ओकलेली वांती आपणच पुन्हा खाल्ल्यासारखं आहे. म्हणून म्हटलंय त्यक्त एषणा, तिन्ही प्रकारच्या एषणा, दारेषणा, वित्तेषणा, लोकेषणा यांचा तो त्याग केलाय, आता परमार्थात आलाय. त्यामुळं मा गृधः, धनाच्या संबंधाने इच्छा धारण करू नको. कस्यस्वित धनम याचा अर्थ करतायत बघा. कस्यचित परस्य स्वस्य वा धनम मा कांक्षे इत्यर्थः. कोणाचंही धन म्हणजे स्वतःचं धन पूर्वाश्रमातलं किंवा मग दुसऱ्याचं कोणाचं धन, त्या धनाची अपेक्षा आकांक्षा करू नकोस. हा पहिला अर्थ. कस्यस्वित धनम मा कांक्षी, बरोबर ना, मा गृधः असा अर्थ केला. आणि दुसरा अर्थ करतायत स्विद इति अनर्थको निपातः. कस्यस्वित धनम आहे ना, तर स्वित हा जो निपात आहे म्हणजे काव्य आहे ते काय आहे, अनर्थक आहे म्हणजे अर्थरहित आहे, अनर्थ करणार आहे असा अर्थ नाही बरं. अनर्थक म्हणजे अन म्हणजे नाही, अर्थ म्हणजे अर्थ, ज्याला काही अर्थ नाही, बिना अर्थाचं असा तो निपात आहे, त्याचा काही अर्थ घेऊ नका. स्वित येते अनर्थको निपातः. मग कस्य स्वित धनमचा अर्थ काय होतो, कस्य धनम एवढाच. स्वित वाचलं काय, नाही वाचलं काय, त्याचा काही अर्थ नाही. मग कस्य धनम मा गृधः, कोणाच्याही धनाची अपेक्षा करू नको असा त्याचा अर्थ होतो. अथवा आचार्य म्हणतात, जर कोणाचं मनच दुखत असेल की श्रुतीतील स्वित हा निपात काहीच अर्थाचा नाही असं म्हटलं तर मग ते व्यर्थ झालं शब्द. कशाला दिला मग श्रुतीनं, विनाकारणच दिला का. पण कोणाचं मन जर दुखतच असेल, त्याला काहीतरी अर्थ लावा बुवा, तर मग अथवा शब्दाने वेगळा अर्थ सांगतायत त्या स्वित शब्दाचा. मा गृधः, आकांक्षा करू नको. कस्मात, कस्य स्वित धनम इति आक्षेपार्थ न कस्य स्वित धनम असते यद्गृह्येत. आक्षेपार्थ घेतला. मग कस्य स्वित धनम, कोणाचं आहे धन, उत्तर येतं कोणाचंही नाही. धन कोणाचंही आजपर्यंत झालेलं नाही. देह हे काळाचे, धन कुबेराचे. कुबेरालाही का आहे, ते परमात्म्याने दिलंय. खरं धन कोणाचं, परमात्म्याचं, ईश्वराचं. कारण धन म्हणजे श्री लक्ष्मी, ती कोणाची आहे, परमात्म्याची आहे, बरोबर ना. धन कोणाचं आहे खऱ्या अर्थाने, सगळं परमात्म्याचं आहे, कारण ती लक्ष्मी परमात्म्याची आहे. आणि खऱ्या अर्थानेच पाहायचं म्हटलं तर लक्ष्मी म्हणजे माया, आणि या मासा माया जी मायाच नाही, खऱ्या अर्थानं ती कल्पित आहे, ती नाहीच आहे, तिचं स्वरूपच नाही सिद्ध होत खरं परमात्म्याशिवाय. म्हणून कस्यस्वित धनम, धनच नाही कोणाचं, म्हणजे धन नाहीच आहे मुळात, बरोबर ना. त्याचं खरं स्वरूप परमात्मा हेच आहे. म्हणून अपेक्षा कशाची करायची, मग वस्तू असावी तर अपेक्षा करावी, आकांक्षा करावी. ती वस्तूच नाही खऱ्या अर्थाने. यद्गृह्येत, की जेणेकरून आकांक्षा करावी असा अर्थ केला. म्हणून आक्षेप असा अर्थ एक केलेला आहे त्या स्वित या निपाताचा. आत्मा एव इदम सर्वम इति ईश्वर भावनया सर्वम त्यक्तम अतः आत्मनः एव इदम सर्वम आत्मा एव च सर्वम अतः मिथ्या विषयां गृधिम मा कार्षिः इत्यर्थः. हे सगळं आत्माच आहे. आत्मा एव इदम सर्वम, हे सर्व जगत नामरूपात्मक काय आहे, मीच आहे, माझा आत्माच आहे. की जो आत्मा परमेश्वराहून अभिन्न आहे असा ईशा, म्हणजे मद अभिन्न ईश्वर, मद अभिन्न ईशा असा अर्थ, बरोबर ना. माझ्याहून अभिन्न अशा ईश्वराकडून किंवा ईश्वर अभिन्न अशा माझ्याकडून हे सगळं जग व्यापलंय. म्हणजे व्यापलंय म्हणजे काय, कल्पित पदार्थ अधिष्ठानच झालंय, बरोबर. रज्जूच सर्प रूपाने आपल्याला भासतोय. मग सर्प कोण झालंय, रज्जूच झालाय. सोनच अलंकार झालेला आहे, वेगळं काय. तसं परमात्माच जगत झालाय, मीच जगत झालोय. म्हणून इदम सर्वम आत्मा असं तो चिंतन करतोय. अशा ईश्वर भावनेने सर्वम त्यक्तम, सर्वांचा नामरूपाचा काय होतो, त्याग होतो. सत्यत्व बुद्धीसह या संपूर्ण जगाचाच त्याग होऊन जातो, अभाव होऊन जातो असा अर्थ. म्हणून मग कशाची अपेक्षा करायची असा अर्थ आहे.
आणि दुसरा अर्थ करतायत आत्मनः एव इदम सर्वम, हे आत्म्याचं आहे. आत्मनः एव याचे दोन अर्थ केलेत महापुरुषांनी. आत्मनः पंचमीचं एक वचन होतं आणि षष्ठीचं एक वचन होतं. आत्म्यापासून, आत्मा से सब है एक अर्थ, और आत्मा के लिए सब है असा अर्थ. याचे दोन अर्थ केलेत. एक अर्थ आत्म्या म्हणजे ईश्वर अभिन्न अशा माझ्यापासूनच ह्याची अभिव्यक्ती झाली. पूर्णात पूर्णम उदच्यते, माझ्यापासून याची उत्पत्ती आहे, निष्पत्ती आहे, प्राकट्य आहे, प्रतीती आहे. माझ्यामुळं, माझ्या अधिष्ठानावर जगाची प्रतीती आहे. मग अधिष्ठानरूप अशा मी कल्पिताची मी काय अपेक्षा करायची. म्हणून आत्मनः एव इदम असा एक अर्थ. म्हणून मा कार्षीहि मा गृधः, अपेक्षा करू नको हे सांगायचं आहे. आणि आत्मनः एव याचा अर्थ आत्मा के लिए, आत्म्याचं याचा अर्थ असा महापुरुषांनी केला की हे सगळं जग किंवा हे सगळं धन कुणाचं आहे. आत्म्याचं, आत्म्याचं शब्दाचा अर्थ आहे आत्मा अंगी आहे, प्रधान आहे, आणि हे धन वगैरे काय शेष आहे. सांख्यकारिकेमध्ये सूत्र आलं संघात परार्थत्वात. संघात कुणासाठी असतो, दुसऱ्यासाठी असतो. घर एवढं बांधलं, घरामध्ये सगळे व्यवस्थित सुविधा लावली, सगळे पदार्थ आणले, सगळं झालं कुणासाठी, माणसं राहण्यासाठी ना. एवढं मोठं बंगला घर आहे आणि माणूस एकही राहत नाही, त्याला काय अर्थ आहे का. नाही, मग घर कोणासाठी असतं. एवढा संघात हा परार्थ, परार्थ म्हणजे मनुष्यासाठी, बरोबर ना, आपल्यासाठी, आत्म्यासाठी, स्वतःसाठी नाही. झोपण्यासाठी आपण त्याच्यात उदाहरण दिलं, शय्या वगैरे, शय्या केली, उशी घेतली, पांघरायला घेतलं, आतरायला घेतलं, बिछाना टाकला, हे सगळं कशासाठी, त्याच्यासाठी का, आपल्यासाठी, आपल्या झोपण्यासाठी. कोणताही संघात समुदाय, जड पदार्थाचा समुदाय हा चेतनासाठी असतो, आपल्यासाठी असतो. याचा अर्थ असा आहे की आत्मा चेतन आहे आणि धन जड आहे. जड असणारं धन आत्म्याचं एक अंग आहे, एक शेष आहे, आणि ते परतंत्र आहे. धन वगैरे हे काय जड आहे, परतंत्र आहे, ते आपल्या अधीन आहे. मग जे शेष आहे त्याची अपेक्षा शेषीनं करायची नसते. एखादा मालक आहे, स्वामी आहे, आणि एक सेवक आहे, तर त्या सेवकाची आकांक्षा स्वामीनं करावी का सेवकानं स्वामीची आकांक्षा करावी, बरोबर ना. खरी आकांक्षा कोणी करावी, सेवकाने. माझा स्वामी व्हा, मला याने पगार द्यावी, मला माझा स्वीकार करावा, असं कोणी म्हणावं, सेवकाने म्हणावं का मालकाने पाया पडावं. अलीकडे झालंय तसं, ती गोष्ट वेगळी. शेतकऱ्यापेक्षा शेतामध्ये काम करणारे मजूरच मोठे मालक आहेत, त्यांच्या पाया पडावं, यावं आमच्या इथं, आज तरी या, आज तरी या, आमचं काम करू लागा म्हणावं लागतं. कंपनीच्या मालकापेक्षा त्या कंपनीत काम करणारे कर्मचारी मालकापेक्षा मोठे अशा वजनात राहतात. मालकाला त्यांच्या पाया पडावं लागतं, सर्वांशी प्रेमानं राहावं लागतं. अवघड झालं आताच्या काळामध्ये. उलट आलं ना, पूर्वीच्या काळात हे राजे लोक फार उन्मत्त व्हायचे, आता उलट झालं, नोकरच राजे लोक शांत झाले. याचा अर्थ काय सांगायचं एवढं, तुम्ही शेषी आहात, अंगी आहात, प्रधान आहात, मुख्य आहात, आणि हे धन आहे, जड आहे, हे शेष आहे, तुमचं एक अंग आहे, छोटंसं अंग आहे. अंगाने अंगीची अपेक्षा करावी, अंगीने अंगाची नाही. म्हणून आत्मनः एव इदम याचा अर्थ असा केला. व्यावहारिक दृष्टीनं आनंदगिरीमध्ये म्हटलंय, व्यवहारदृष्ट्या अपि आत्मनः एव इदम सर्वम शेषभूतम जडस्य चित परतंत्रत्वात्. चैतन्याच्या अधीन हे जड शेष आहे, अंग आहे, त्याची अपेक्षा चैतन्यानं करू नये. त्यानं अपेक्षा आपली करावी की माझा स्वीकार कर बुवा. कुणं, जडानं, त्या वस्तूंनी, कारण त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. मला काय अर्थ आहे तू माझा स्वीकार नाही केला तर. म्हणून त्या जडानं, त्या अंगाने अंगीकडे यावं, अंगीने अंगाकडे जाऊन त्याची फार मोठी आसक्तीने अपेक्षा करावी, असं करणं चुकीचं आहे. हा व्यवहार नाही, व्यवहार विरोधी होतं हे सगळं. म्हणून म्हणतात आत्मनः एव इदम सर्वम, आत्म्याचं आहे हे, शेषभूत आहे. म्हणून का आकांक्षा करता मग त्याची. अरे तुम्ही प्रधान आहात, प्रधानाची अपेक्षा करावी, गौणाची काय अपेक्षा करता, असा अर्थ. आणि दुसरा अर्थ आत्मा एवच सर्वम, खरं तर तुम्हीच आहात ते सगळं आहात. ते धन, हे जगत, नाम रूप, ते सर्व विषय, या विषयातही काही जया आपण पे वाचूनी नाही. तो महात्मा म्हणतो ह्या विषयातही मीच आहे, किंबहुना ते विषय पण मीच आहे. ही जर वस्तुस्थिती आहे तर मग भिन्न होऊन त्याची काय अपेक्षा करता.
धन म्हणजे इथं विषय असा अर्थ घ्यायचा. अनुकूल मानलेले सगळे विषय धन शब्दाने घ्या. कोणत्याही विषयाची धनाची काय अपेक्षा करता, ते तुमच्याहून खरे अभिन्न आहेत, तुमचं स्वरूप आहे ते खरं. म्हणून आता हा मिथ्या विषयाम गृधिम मा कारशी, ही खोटी असणारी ही आकांक्षा तुम्ही करूच नका. हा अर्थ सांगितला. या मंत्राचं व्याख्यान या ठिकाणी संपलं. पुन्हा एकदा या मंत्राचा अर्थ असा होतो की हे संपूर्ण जगत आपल्याहून अभिन्न असलेल्या किंवा ईश्वराहून अभिन्न असलेल्या मीच व्यापलेला आहे, म्हणजे मीच हे संपूर्ण जगत झालोय असं चिंतन करा, असा श्रुतीचा आदेश आहे. इथं हे आत्मस्वरूपाचं चिंतन केलं. उत्तरार्धामध्ये तेन त्यक्तेन भुंजीथा या शब्दांनी सूचित केलंय की तुम्ही संन्यास ग्रहण करा. संन्यासाची कर्तव्यता सांगितलेली आहे. हा अपूर्व विधी सांगितलाय. अपूर्व विधी अज्ञाताचं ज्ञापन केलंय आणि सांगितलंय की तुम्ही आता संन्यास घ्या. अंतःकरणातल्या संपूर्ण अभिलाषा सोडा, एशना सोडा. संन्यासाचा विधी केला. आणि मा गृधः कस्य स्वित धनम, इथं नियम विधी आहे. आता संन्यास घेतलाय ना, आता अपेक्षा करू नका. मा गृधः, आता तुम्ही कोणत्याही वस्तूची धनाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. मग संन्याशाने धनाची अपेक्षाच करू नये. धन तर मिळवूच नाही, पण धनाची अपेक्षा सुद्धा अंतःकरणात होऊ देऊ नये, हा नियम सांगितला संन्याशाला. आणि पूर्वार्धामध्ये आत्मस्वरूपाचं चिंतन केलंय. काय करा, असं चिंतन करा की हे सगळं जग मी झालोय, हे संपूर्ण विश्व मी आहे, परमात्मा मी आहे, असं चिंतन करा. आणि तेन त्यक्तेन, मग प्रपंचाचा त्याग होईल, नामरूपाचा त्याग होईल, सत्यत्व बुद्धीचा त्याग होईल. आणि हे करून मग आपलं पालन करा, आपलं कल्याण करून घ्या. म्हणजे संन्यासाकडेच प्रवृत्त व्हा साधकांनी, असा अर्थ. आणि कोणाच्याही धनाची अपेक्षा करू नका, अपेक्षा पूर्णपणे सोडा, असा विधी किंवा असा नियमही आचार्यांनी या ठिकाणी श्रुतीमातेने सांगितला. त्याच्यावरचं भाष्य आपण पाहिलं आहे. आता या संन्यासामध्ये ज्यांचा अधिकार नाही, असे जे निष्काम नाहीत, त्याग करण्यात तेन त्यक्तेन, त्यागाचा अधिकार ज्यांचा नाही, मा गृधा, अपेक्षा करू नका, पण अपेक्षा झाल्याशिवाय राहत नाही, इच्छा झाल्याशिवाय राहत नाही. मग आम्ही काय करावं? असे जे सकाम आहेत, ज्ञानाचे अनधिकारी पण कर्माचे अधिकारी आहेत, मग त्यांना कर्माचा उपदेश श्रुतीमाता करते. पुढच्या मंत्रामध्ये त्याचा विषय आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.